कल्याण स्वामींनी लिहिलेल्या पोथ्यात हस्तलिखित तिथं आपल्याला बघायला मिळतं. काय वैभव त्यांनी त्यांच्याकडे सांभाळून ठेवले याचा अंदाजच तिथं पोचल्याशिवाय आपल्याला येत नाही. राजवाडे संशोधन केंद्र आहे, अतिशय सुंदर यज्ञवराहाची मूर्ती तिथं आपल्याला बघायला मिळते. या सगळ्या गोष्टी आहेत. मेथीची मंदिरं आहेत, बळसाण्याची मंदिरं आहेत, जोडग्याचं मंदिर आहे. तुम्ही एकदा तो पट्टा जर फिरायला गेलात तर एवढ्या अप्रतिम आणि सुंदर गोष्टी तिथे आपल्याला बघायला मिळतात. सो माझी कळकळीची विनंती आहे की आपण महाराष्ट्राबद्दल ज्या वेळेला म्हणू, आणि पुणे मुंबईकरांना हा सगळा रिजन एक्सप्लोअर करणं अतिशय सोपं आहे. तुम्ही 5-6 तासात धुळ्यात पोचता, तुम्ही 3-4 तासात सोलापुरात पोचता. त्यामुळे तुम्हाला ऑब्स्टॅकल किंवा अडचण अशी काहीच नाही आहे. रस्ते पण छान आहेत. सो एखाद्या शनिवार रविवारी गाडीला स्टार्टर मारून जाऊन या ना, तिकडे बघून तरी या काय वैभव आहे, काय लपून ठेवलेलं आहे आपण आपल्याकडे. आणि मग ज्या वेळेला तुमच्यासारखी उत्साहवर्धक लोक 4दा त्या ठिकाणी जातील त्यावेळेला त्यातल्या कुणाला तरी वाटेल की बाबा सरकारला सांगावं की अरे इथे सगळी घाण पडली आहे, स्वच्छ कर बरं का. आणि मग अशी ज्या वेळेला शेकडोच्या संख्येनं लोक जातील त्यावेळेला त्यांना वाटेल की नाही इथं जरा लोक यायला लागलेत, आपल्याला याचं रिस्टोरेशनचं काम थोडं करावं लागेल, आपल्याला याची डागडुजी करावी लागेल, आपल्याला गोष्टी सांभाळून ठेवाव्या लागतील.